रासप नेते महादेव जानकरांनी सुप्रिया सुळेंना सासरी जाण्याचा सल्ला दिलेला आहे। बारामती हे सुप्रिया सुळेंचं माहेर असून तोच संदर्भ देत जानकरांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावलाय। लोकसभा निवडणुकीच्या या प्रचारात आता नात्यावरून राजकारण सुरू झालंय। आमच्या बहिणीचं लग्न झाल्यानंतर भावाच्या घरी राहायचं नसतं। भावात बहिणीने गेलो पाहिजे घरी, किती दिवस आमच्या घरी राहायचं। बहिणीला भावाच्या मध्ये वडिलोपार्जी इस्टेटीत 50% अधिकार दिलाय। माझ्या बहिणीचं लग्न झालंय आणि बहीण माझ्या घरी राहत असेल तर माझी बहिणी त्रास करणार, कटकट करणार नाही। मी कुठे माझ्या भावाच्या घरी राहते, मी माझ्याच घरी राहते। बारामती लोकसभा निवडणूक प्रचारात नात्यावरून राजकारण सुरू झालंय। सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या नणंद भावजायांमध्ये ही लोकसभा निवडणूक आता होऊ घातली आहे। हा नात्यांचा संदर्भ देत रासप नेते महादेव जानकरांनी सुप्रिया सुळेंना त्या माहेरवाशी नसल्याची जाणीव करून दिली आहे। आमच्या बहिणीचं लग्न झाल्यानंतर भावाच्या घरी राहायचं नसतं। भावात बहिणीने गेलो पाहिजे घरी, किती दिवस आमच्या घरी राहायचं। आमची बहीण आहे, लग्न झाल्यानंतर भावाच्या घरात तोडून करायचं नसते, बहिणीला संधी द्यायची असते। महादेव जानकर एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी सुप्रिया सुळेंना सासरी जाण्याचा सल्ला दिलाय। त्यामागचं कारण म्हणजे सुप्रिया सुळे या आपल्या माहेरातून लोकसभा निवडणूक लढवतायत। या पार्श्वभूमीवर जानकरांनी सुप्रिया सुळेंचं नाव न घेता टोला लगावलाय। तसंच त्यांना सोन्याची साडी देण्याची तयारी दर्शवली आहे। माझ्या बहिणीचं लग्न झालंय आणि बहीण माझ्या घरी राहत असेल तर माझी बहिणी त्रास करणार, कटकट करणार नाही। माझा विचार केला आपण घर असं तरी राहू, त्यांनाही माझ्या शुभेच्छा आहे। बहीण म्हणून त्यांचं देखील आदर व्यक्त करू। सोन्याची साडी घेऊ त्यांना, सोन्याची साडी घेऊ। बारामती तालुक्यातील डोर्लेवाडीत सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी महादेव जानकरांनी चांगलीच टोलेबाजी केली आहे। मी कुठे माझ्या भावाच्या घरी राहते, मी माझ्याच घरी राहते। महादेव जानकरांना असं बोलताना एखादी बहीण भावाच्या घरी राहिली तर त्याच्यात गैर काय? शरद पवारांनी पुरोगामी विचारामध्ये बहिणीला भावाच्या मध्ये वडिलोपार्जी इस्टेटीत 50% अधिकार दिलाय। त्याच्यामुळे एखाद्या मुलगी आणि मुलगा समान असतात। बारामती लोकसभेत पवार विरुद्ध पवार असा सामना होत असल्यामुळे निवडणूक प्रचार नात्याभोवती फिरत असल्याचं पाहायला मिळतंय। काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी लेकीऐवजी सुनेला निवडून देण्याचं आवाहन मतदारांना केलं होतं। तुम्ही पहिल्यापासून पवारांच्या पाठीशी उभं राहिलेला आहे। उद्याच्या मतदानाच्या दिवशी देखील पवार आडनाव असेल तिथं मतदान करायचं। त्याच्यामुळं कुठं प्रश्न येणार नाही, कुठं आपली परंपरा आपण खंडित केली अशी भावना कुणाच्या मनात येणार नाही। अजित पवारांच्या या आव्हानानंतर प्रतिक्रिया देताना सुनेत्रा पवारांचा बाहेरून आलेल्या पवार असा उल्लेख शरद पवारांनी केला होता। बारामतीकरांनी आतापर्यंत साहेबांना निवडून दिलं, लेकीला निवडून दिलं, यावेळेस सुनेला निवडून द्या। आतापर्यंत बारामतीकर जे आहेत पवार आडनावाच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत, त्यामुळे यांना सुनेला मतदान त्याच्यात चुकीचं काय? असे दोन गोष्टी असतात, मूळ पवार आणि बाहेरून आलेला पवार। शरद पवारांच्या या वक्तव्यावरूनच बराच वाद रंगला होता। आता महादेव जानकरांनी सुप्रिया सुळेंवर केलेल्या टीकेमुळे निवडणूक प्रचारात नात्यावरून राजकीय भाऊबंदकी पाहायला मिळतेय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।